नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026साठी MPSC पॅटर्नप्रमाणे मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आधीचे बघा जे की मागील मित्रांनो बघा जे की वर्षी विचारण्यात आलेले बघा जे की मित्रांनो मोस्ट PYQ असणार आहेत. म्हणून मित्रांनो लगेच बघून घ्या, कारण मित्रांनो आपले हे प्रश्नसंच नुसतं नावाचे नाहीत तर बघा कामाचे आहेत. म्हणून मित्रांनो बघा, लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. कारण 100% मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की मित्रांनो बघा, हेच प्रश्न बघा जे की येणार आहे मित्रांनो बघा आपल्या प्रीच्या एक्झामला तुम्हाला बघा जे की मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला मित्रांनो हा जो मित्रांनो बघा जे की प्रश्नसंचाच व्हिडिओ आहे लगेच शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो याच प्रकारचे बघा जे रोज व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला, आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिश सरकार विरुद्ध मित्रांनो बघा जे की आर्थिक जागृती कोणी केली किंवा कोणी घडवून आणले? तर मित्रांनो बघा याचं आपल्या उत्तर जे की बघा क्रमांक दादाभाई नौरोजी या ठिकाणी हे असणार आहे. ओके. आता मित्रांनो बघा या ठिकाणी MPSCला बघा प्रिव्हियस इयरला मित्रांनो बघा जे की विचारण्यात आलेले प्रश्नसंच आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. ओके. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघला तर तुमचाच फायदा होणार आहे. ओके. दुसरा, डॅश डॅश याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जण्यापासून परावृत्त केला. आता मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आता बरेच विद्यार्थी बघा जे की क्रमांक लॉर्ड विल्यम बेटिंग किंवा राजाराम मोहन राय करतात, परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो जे की रॉबर्टसन या ठिकाणी होणार आहे. ओके. लक्षात असू द्या मित्रांनो बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा बघा तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? तर मित्रांनो बघा आता यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग की मुंबई यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक सिंधुदुर्ग या मित्रांनो जिल्ह्यामध्ये जे की नारळ लागवडीचं मित्रांनो बघा जे की प्रमाण सर्वाधिक आहे. ओके. आता समजा तुम्हाला विचारलं नारळ संशोधन केंद्र मित्रांनो भाटे, नारळ संशोधन केंद्र भाटे भाटी आहे मित्रांनो की भाटे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे मित्रांनो बघा जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ओके. लक्षात असू द्या मित्रांनो, ही देखील गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा हां, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी डॅश डॅश टक्के साठा मॅग्नीज खनिजाचा आहे? मित्रांनो बघा आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यात देखील भारताच्या तुलनेत मित्रांनो बघा एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% मित्रांनो बघा जे की मॅग्नीज या खनिजाचा आहे. ओके. पुन्हा भिलाई हा लोह पोलाद कारखाना डॅश डॅश राज्यात असून याची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली? तर मित्रांनो बघा भिलाई हा जो लोह पोलाद कारखाना आहे हा छत्तीसगड मित्रांनो बघा जे की या राज्यामध्ये असून या मित्रांनो बघा जे की याची स्थापना ही जे की 1959 मध्ये मित्रांनो झालेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे. पुन्हा स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा स्ट्रॅची आयोग हा बघा जे की कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो दुष्काळ उपाययोजना याच्याशी मित्रांनो हा आयोग बघा जे की संबंधित आहे. पुन्हा हां, सातवा बघा 1910 मध्ये कोणत्या तिघांना फाशी देण्यात आली? कृष्णाजी कर्वे, लक्ष्मण कान्हेरे, विनायक देशपांडे की मदनलाल धिंगरा? यापैकी मित्रांनो बघा 1907 मध्ये कृष्णाजी कर्वे, लक्ष्मण कान्हेरे आणि विनायक देशपांडे म्हणजे अ, ब आणि क बघा जे की मित्रांनो तिघांना फाशी देण्यात आलेली आहे. मित्रांनो डला म्हणजे मदनलाल धिंगराला देण्यात आलेली नाही. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं पर्याय उत्तर अ, ब आणि क असणार. तर मित्रांनो बघा आता आहे काय, एक मध्ये फक्त अ नाही, ब मध्ये अ आणि ब हे पण नाही, पुन्हा क 3 मध्ये अ, ब आणि क म्हणजे जे की मित्रांनो पर्याय उत्तर 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके. पुन्हा आता मित्रांनो बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय, तलाठी भरतीच्या मित्रांनो बघा आपला या पूर्व परीक्षेचा पेपर MPSCचा मित्रांनो बघा पूर्व परीक्षेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5,000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. आता हा आपला महाटोकळा लगेच खरेदी करा असली मित्रांनो तुम्हाला 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला बघायचे की मित्रांनो स्क्रीनशॉट शेअर करायचे. ओके. हे स्क्रीनशॉट मित्रांनो टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघायची की मित्रांनो तुम्हाला तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअपवर मित्रांनो बघायची की अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, येणाऱ्या 25 ऑक्टोबर रोजी मित्रांनो बघायची या ठिकाणी आपली प्रीची एक्झाम आहे. आणि मित्रांनो जर विचार केला तर आज बघायची की 1 तारीख म्हणजे जवळपास मित्रांनो आज ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मित्रांनो जवळपास बघायची की 30 + 30
प्लस 25 म्हणजे मित्रांनो जवळपास बघा जे शेवटचे 85 दिवस बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्याकडे उरलेले आहेत. आणि मित्रांनो बघा जर विचार केला तर बघा जे की खूपच कमी दिवस आहेत. आणि मित्रांनो म्हणून लगेच आपला महाटोकळा खरेदी करूया. कारण मित्रांनो बघा या आपल्या महाटोकळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ते म्हणजे मित्रांनो जे की तुम्हाला कमीत कमी वेळेत मित्रांनो जास्तीत जास्त बघा जे की मित्रांनो तुम्हाला बघा जे की अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला जो महाटोकळा असणार आहे बघा जे की मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असं जे की साधारण ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. जर सध्याच्या घडीचा विचार केला 150 रुपये काहीही रक्कम नाही म्हणून लगेच पे आउट करा आणि मित्रांनो आपला महाटोकळा खरेदी करून तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. ओके, पुढे हां, जोड्या जुळवा या प्रकारचा प्रश्न विचारला. आता बघा कितवा प्रश्न आहे, 8वा. ओके, तर बघा रँड व आर्स्टनचा खून चाफेकर बंधू. ओके, अभिनव भारत विनायक दामोदर सावरकर, न्यायमूर्ती जॅक्सनचा वध अनंत लक्ष्मण कान्हेरे व कर्झन वायलीचा खून मुधन नाही बघा माफी असावी, तर मदन लाल धिंगरा असं आहे बघा मित्रांनो, माफी असावी थोडंसं. ओके, तर आता मित्रांनो या ठिकाणी बघा योग्य जोड्या कोणत्या आहेत, तर बघा तुम्हाला आयोग काय करतं मित्रांनो बघा जे की फसवतं. तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न बघा जे की मित्रांनो ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बघा जे की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपला MPSC आयोग करतो. आता मित्रांनो या ठिकाणी केलं काय बघा, एक मजेशीर गोष्ट काय, अचं उत्तर एकच आहे मित्रांनो, बचं 2च आहे, कचं 3च आणि डचं 4च. म्हणजे बघा जे की मित्रांनो याचं पर्याय उत्तर एकचं 1 नाही, एकचं बचं 4 नाही, एकचं 4 हे पण नाही व पुन्हा डचं 4 बघा, एकचं 1 बचं 2 कचं 3 आणि 4चं ड. म्हणजे बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं पर्याय उत्तर 4 या ठिकाणी होणार आहे. ओके, एकचं बघा मित्रांनो अचं 1 बचं 2 कचं 3 आणि डचं 4. मित्रांनो आता बरेच विद्यार्थी काय विचार करतात, हे या प्रकारामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर राहू शकत नाही म्हणून तुम्ही दुसरं काहीतरी कराल आणि चुकाल. ओके, म्हणून मित्रांनो काळजीपूर्वक बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्या. ओके, पुढे हां, पुढील विधाने वाचवून बघा मित्रांनो व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे. आता सरोजिनी नायडू यांनी बघा हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला होता. ओके, याच्यासोबत ते काय म्हणतात की मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतर राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादीच आहे, असे विधान बघा जे की मित्रांनो ते कायदे मंडळामध्ये करतात. ओके, जे की मित्रांनो कायदे मंडळाच्या भाषणामध्ये. तर ते कोण होते मग, तर ते मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर 1 जे की मोहम्मद अली जिना होते. काय मित्रांनो होत्या, तर बघा जी की मोहम्मद अली जिना पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे करेक्ट आन्सर. पुन्हा डॅशमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष बघा जे की मित्रांनो ऑल इंडिया ट्रेड युनियनचे काँग्रेसचे मित्रांनो बघा जे की पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय क्रमांक ब 1920 या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. तर काय 1920 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन मित्रांनो बघा की काँग्रेसचे बघा जे की पहिले अध्यक्ष हे लाला लजपतराय हे होते. लक्षात ठेवा मित्रांनो. बघा तुम्हाला या प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर मित्रांनो ते म्हणजे बघा की लाला लजपतराय हे होते. ओके, पुन्हा हां, कोणत्या घटना दुरुस्तीनंतर बघा देशाचे सार्वभौम आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी मित्रांनो बघा ठीक आहे, तर बघा जी मित्रांनो रक्षणासाठी असं आहे बघा माफी असावी, तर रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आल्या. तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ जी की 16वी घटना दुरुस्ती या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. पुन्हा पुद्दुचेरी कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, तर मित्रांनो बघा पुद्दुचेरी ह्याचा मित्रांनो बघा जी की शहर आहे मित्रांनो हा बघा जी की या ठिकाणी मित्रांनो कोणत्या जी की उच्च न्यायालयाच्या मित्रांनो बघा जी की कार्यक्षेत्रामध्ये येतो. तर याचं उत्तर जे की मित्रांनो बघा क्रमांक ब जी की मद्रास. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा योग्य कथन ओळखा या प्रकारचा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता धनविधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. एक आता हे योग्य आहे काय, तर हे मित्रांनो बघा अयोग्य आहे. का, तर मित्रांनो धनविधेयक हे बघा जे की मंत्र्याद्वारे मित्रांनो बघा मांडले जाते, परंतु मित्रांनो बघा जे की खाजगी सदस्यांद्वारे ते मांडले जाऊ शकत नाही. म्हणून बघा आपलं विधान जे की अचं चुकीचं आहे. ओके, आता याच्या बाद बचं बघू. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. तर मित्रांनो हे बरोबर आहे, म्हणजे जे की फक्त ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा पर्याय उत्तरामध्ये आहे काय, फक्त अ बरोबर नाही, अ आणि ब दोन्ही बरोबर नाही, फक्त ब बरोबर म्हणजे जे की मित्रांनो पर्याय उत्तर जे की 3 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा
भारताचे संविधान सभा बोलविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली किंवा मान्य केले? तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक 1940 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले? तर मित्रांनो बघा जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या कायद्याचं वर्णन हे बघा जे की गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले? तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक भारत सरकारचा कायदा 1935. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे व्यक्ती खालीलपैकी कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक की सयाजीराव शिंदे. यापैकी मित्रांनो बघा फक्त ब आणि क हे तीनच व्यक्ती मित्रांनो होते. म्हणजे बघा जी ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ब आणि क. आता पर्याय उत्तर तपासा. फक्त नाही, फक्त ब आणि क म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? आता मित्रांनो बघा बरेच बघा जे की जण सुरत अधिवेशन करतात आणि इथं चुकतात का? तर मित्रांनो बघा सुरत अधिवेशनामध्ये मित्रांनो काँग्रेसच्या बघा जी की या ठिकाणी मित्रांनो या सभेमध्ये बघा जी की मित्रांनो आपल्या काँग्रेसची 2 गट पडली होती. ते एक जहाळवादी आणि एक मवाळवादी. तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये ते 2 गट पुन्हा एकत्र आले? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक जी की लखनऊ अधिवेशन. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा तुम्ही प्रश्न बघा जी की काळजीपूर्वक वाचवा आणि नंतर प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, आता 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या आहेत किंवा पावणारे आहेत? तर याचं उत्तर काय मित्रांनो बघा आता सिंधू पण मित्रांनो बघा जी की हिमालयामध्ये पावते उगम. पुन्हा सतलज पण उगम पावते, यमुना पण उगम पावते व ब्रह्मपुत्रा पण उगम पावते. याचं मित्रांनो बघा जी की पर्याय उत्तर जे की यापैकी सर्व पर्याय क्रमांक 4 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जी करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुन्हा रोग व त्या रोगावर वापरला जाणारा औषध यांची जोडी जुळवा या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता क्षयरोग, तर मित्रांनो क्षयरोग बघा जी की या रोगावर वापरला जाणारा मित्रांनो बघा जी की औषध कोणता आहे? तर मित्रांनो बघा की ते म्हणजे स्टेप बघा मित्रांनो स्टेपोमाइसिन मित्रांनो बघा स्ट्रेपोमाइसिन हे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी क्षयरोगाचं मित्रांनो बघा जी की औषध आहे. ओके, पुन्हा आता घटसर्प, तर घटसर्पसाठी मित्रांनो बघा जी की कोणतं औषध वापरतात? तर ते म्हणजे बघा जी की पेनिसिलिन म्हणजे अचं 2 आणि बचं 4. मित्रांनो अचं 2 आणि बचं 4 कुठे आहे बघा? अचं 2 बचं 4 झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचं बघण्याची काहीही गरज नाही. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा पुढचा प्रश्न बघा आता. आता खालीलपैकी कोणती संसर्गजन्य रोग आहेत? गोवर, क्षय, मधुमेह की कर्करोग. यापैकी मित्रांनो बघा फक्त संसर्गजन्य रोग हे बघा की गोवर आणि क्षय म्हणजे बघा की मित्रांनो पर्याय उत्तर फक्त नाही, फक्त आणि ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ओके, आता मित्रांनो मग हे खालचे कोणते बघा जी की कोणते मग रोग आहेत? तर ही मधुमेह आणि कर्करोग हे मित्रांनो बघा 2 बघा जे रोग आहेत मित्रांनो हे असंसर्गजन्य मित्रांनो बघा हे रोग आहेत. ओके, लक्षात असू द्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय मित्रांनो 2 बघा की फक्त आणि ब या ठिकाणी होणार आहे. पुन्हा पुढील विधानावरून व्यक्ती ओळखायचा आहे मित्रांनो बघा त्यांनी शक्ती भक्तीचा प्रचार व अनेक मठांची स्थापना केली. ओके, त्यांचे प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ हे होते व त्यांच्या साहित्य बघा मित्रांनो रत्न बघा जी की मित्रांनो त्यांचं साहित्य रत्न हे बघा जी की बघा त्यांच्या साहित्य हे बघा जी की दासबोध व मनाचे श्लोक हे आहेत. तर मग ते व्यक्ती कोण होते मित्रांनो बघा हे व्यक्ती कोण आहेत? तर याचं पर्याय उत्तर हे बघा जी की एक संत रामदास हे व्यक्ती आहेत ते. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा लॉर्ड डलहौसीची खालीलपैकी कोणती बघा विधाने संबंधित आहेत? आता मित्रांनो लॉर्ड डलहौसीची खालीलपैकी कोणती विधाने संबंधित आहेत? एक एक वाचवतो. त्याने विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये संमत केला. हे बघा विधान त्याच्याशी संबंधित आहे. पुन्हा वूडच्या शिक्षण विषयक आयोगानुसार प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते निर्माण केले हे देखील बरोबर आहे. कुळांना संरक्षण देणारा बंगाल कुळ कायदा त्याने संमत केला हे चुकीचं आहे. पुन्हा त्याने न्यायालयांचे कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये सुरू केले हे देखील चुकीचं आहे. म्हणजे मित्रांनो फक्त आणि ब पर्यायामध्ये आहे का तपासा. बघा पर्याय उत्तर फक्त नाही, पर्याय उत्तर बघा फक्त आणि ब मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय उत्तर 2. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची वर्तमानपत्रे यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ओके मित्रांनो बघा राजाराम मोहन राय यांचं बघा जे की मित्रांनो प्रसिद्ध जे की वर्तमानपत्र कोणतं? तर ते म्हणजे बघा जे की मिरत उल अखबार म्हणजे अचं 2. आता अचं 2 कुठं आहे बघा? अचं 2 मित्रांनो बघा फक्त
3 आणि 4 मध्ये आहे, म्हणजे या दोन्हीपैकीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, हे दोनही नाहीत वरचे. पुन्हा आता दादाभाई नौरोजी यांनी कोणतं सुरू केलं मग, तर रास्त गोफ्तार मित्रांनो. म्हणजे बचं एक कुठं आहे बघा, तर बचं एक हे मित्रांनो या ठिकाणी आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी होणार आहे. आता जर मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी समोरचं काढत बसले तर तुमचं टाईम जाते आणि मित्रांनो आयोगाला फक्त तुमचं टाईमच घालवायचं आहे, म्हणून शक्यतो फक्त मित्रांनो 1 आणि 2च्या मित्रांनो बघा की समोरच्यावरच तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढून घ्या आणि समोर जा. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की पर्याय 3 बघा जे की अचं 2 बचं 1 कचं 4 आणि डचं 3 होणार आहे. ओके, पुढे आता मित्रांनो बघा तुम्हाला अगोदर सांगलो आता पण सांगत आहे, नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घ्या. हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घेऊन मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर अवश्य करून घ्या. 24वा काय म्हणतो, जिल्हा व सरोवर यांची चुकीची जोडी निवडा. आता मित्रांनो बघा जिल्हा आणि सरोवर यांची बघा जी की मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला जी की निवडायची आहे. जसं की बघा ठाणे पवई बरोबर आहे. ओके, आता याला सोडलं की पुणे भुशी हे देखील बरोबर आहे. गोंदिया रेंगेपार हे देखील बरोबर आहे व चंद्रपूर चांदपूर ही मित्रांनो बघा जी की क्रमांक ड ची जोडी चुकीची आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो पर्याय उत्तर हे बघा जी की फक्त ड होणार आहे. तर फक्त अ नाही, फक्त अ आणि ब पण नाही, फक्त अ आणि क पण नाही, म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक 4 जे की फक्त ड. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी बघा फक्त आपल्याला बघायचे की या ठिकाणी देखील मित्रांनो आयोग बघायचे की प्रश्नाचं उत्तर संपवलं असतं, परंतु बघायचे की आयोगाला मित्रांनो तुमच्या दिमागाचं बघायचे की पॉवर बघायची आहे, म्हणून या ठिकाणी त्यानं तुम्हाला बघायचे खाली पर्याय उत्तरे दिलेले आहेत. ओके, पुन्हा खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. आता मित्रांनो बरोबर जोडी कोणती आहे बघायची की या प्रकारचा प्रश्न विचारला. लक्षात घ्या, तलावाचा जिल्हा भंडारा आहे, करेक्ट. तलावांचा प्रदेश पूर्व विदर्भ हे देखील करेक्ट आहे. तलावांचा तालुका राधानगरी हे देखील करेक्ट आहे व तलावांचे शहर ठाणे शहर देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो म्हणजे याचं उत्तर पर्याय उत्तर जे की 4 यापैकी सर्व मित्रांनो होणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुन्हा आता बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 2011च्या जनगणनेवर मित्रांनो बघा की आधारित बघा 2011च्या जनगणनेवर आधारित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे, त्या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता 2011 वर्षी झालेली जनगणना स्वातंत्र्यानंतर 7वी व एकूणातील मित्रांनो बघा की 15वी जनगणना होती, एकदम करेक्ट आहे. पुन्हा बघा 2011च्या जनगणनेची थीम ही बघा मित्रांनो आपली जनगणना आपले भविष्य ही होती, हे देखील बरोबर आहे. पुन्हा 2011च्या बघा मित्रांनो 1960 ते 2011च्या दरम्यान राज्याची लोकसंख्या तिप्पट झाली. ओके, आता हे विधान बघा जे की मित्रांनो बरोबर आहे हे पण. पुन्हा याच्या बाद क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा क्रमांक लागतो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो याचा पर्याय उत्तर हे बघा जे की क्रमांक 4 वरील सर्व या ठिकाणी होणार आहे. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 4 या ठिकाणी वरील सर्व होणार आहे. ओके मित्रांनो, बघा आयोगाला फक्त आणि फक्त तुम्हाला गोंधळामध्ये संभ्रमामध्ये पाडायचं आहे आणि मित्रांनो तुमचं टाईम या ठिकाणी बघायचं की जास्तीत जास्त घालवायचं आहे. ओके, बघा पुन्हा चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा बघा जे की प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे, तर मित्रांनो याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक 2400 मेगावॅट ठिकाणी मित्रांनो असणार आहे. ओके, लक्षात असू मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक होणार आहे. पुन्हा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कटक मंडळे अस्तित्वात आहेत. आता मित्रांनो भारतामध्ये आहे, पाकिस्तानमध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे आणि भूतानमध्ये पण आहे. म्हणजे याचं उत्तर हे बघा जे की पर्याय उत्तर मित्रांनो जे की 4 यापैकी सर्व होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यात महिलांना 33% आरक्षण देण्यात आले. मित्रांनो बघा आता जे की याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक जे की 106व्या मित्रांनो घटना दुरुस्तीनुसार हे लोकसभा व राज्यांच्या विधानसभेमध्ये मित्रांनो बघा जे की यामध्ये महिलांना 33% बघा जे की मित्रांनो आरक्षण देण्यात आलेलं आहे. पुन्हा राज्यघटनेतील कलम 38 मध्ये काय आहे. मित्रांनो बघा राज्यघटनेतील कलम 38 मध्ये काय आहे, त्याचं उत्तर काय बघा पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वन्य व वन्यजीव सृष्टी यांचे संरक्षण करणे हे मित्रांनो बघा जे की आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 48A मध्ये आहे मित्रांनो, म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. पुन्हा राज्याने लोककल्याणाच्या मित्रांनो लोककल्याणाचा नाही तर बघा लोककल्याणाच्या राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे मित्रांनो बघा जे की कलम 38 मध्ये आहे. ओके,
पुन्हा याच्या बाद अ, काम बघा मित्रांनो, कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक सहाय्य यांचे तरतूद मित्रांनो बघा की या कलमामध्ये नाही. पुन्हा मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपयोजना हे देखील मित्रांनो बघा की या कलमामध्ये नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त ब. तर फक्त ब मित्रांनो पर्यायामध्ये आहे का तपासा आता. पर्याय उत्तर फक्त अ नाही, फक्त ब मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे की क्रमांक 2. ओके. पुन्हा हां, बघा बळवंतराय मेहता समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी खालीलपैकी कोणत्या आहेत? जिल्हा परिषद विकासाचा केंद्रबिंदू असावा. ओके. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद व मित्रांनो बघा जिल्हाधिकारी हाच जिल्हा परिषद अध्यक्ष असावा, हे पण आहे. पुन्हा पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता द्यावी, हे नाही मित्रांनो बघा यांचं बघा जी की शिफारस. ओके, जी की बळवंतराय मेहता समितीचं मित्रांनो बघा जी की शिफारस नाही. पुन्हा पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण द्यावे, हे देखील मित्रांनो बघा यांची शिफारस नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि मित्रांनो बघा जे की ब या ठिकाणी होणार आहे. तर पर्यायामध्ये आहे काय बघा, पर्याय उत्तर 1 फक्त अ आणि ब मित्रांनो या ठिकाणी झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा आता ग्रामसभेबाबत मित्रांनो बघा प्रश्न विचारला. आता ग्रामसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, ग्रामसभेत गावातील सर्व 18 वर्ष वयापेक्षा सर्व बघा जे की मित्रांनो 18 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व मतदारांचा समावेश होतो. करेक्ट आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी व ग्रामसभेच्या अध्यक्षाची मित्रांनो अध्यक्षपदी ग्रामसेवक असतात, हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी व ग्रामसभेच्या अध्यक्षपदी बघा की मित्रांनो सरपंच असतात. ओके, म्हणून हे बघा चुकीचं आहे. पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यापूर्वी पूर्वसूचना किमान 7 दिवस अगोदर द्यावी लागते, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा वर्षात किमान 3 ग्रामसभेच्या बघा मित्रांनो वर्षात किमान 3 ग्रामसभेचे मित्रांनो बघा जे की आयोजन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो हे देखील चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा जे की या ठिकाणी वर्षामध्ये किमान कमीत कमी 4 बघा जे की मित्रांनो ग्रामसभेचे आयोजन करणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो बघा फक्त ब आणि ड या ठिकाणी बघा आपले चुकीचे विधानं आहेत, म्हणजे असत्य. तर आहे का पर्यायामध्ये फक्त ब आणि ड? बघा, एक मध्ये फक्त अ आणि ब म्हणजे नाही, ब मध्ये फक्त ब आणि ड म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे की क्रमांक 2. ओके, पुढे हां, आता बघा तीनही गोलमेज परिषदांना हजर असणारे पुढील व्यक्ती पुढीलपैकी कोण होते? आता बघा पटकन तुम्ही क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क कुठं आहे बघा आता? क मित्रांनो फक्त क झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, चुकलं. ओके, आता का? तर मित्रांनो बघा तीनही गोलमेज परिषदेला मित्रांनो बघा जे की हजर नाही मित्रांनो आपल्या भारतामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे नव्हते. तर बघा जे की मित्रांनो यांच्यासोबत आणखीन एक व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे कोण? तर बघा जे की डॉक्टर मुंजे हे पण होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 3 फक्त क आणि ड. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा असं एकदम घाई गडबडीमध्ये प्रश्नाचे उत्तर दिलं की बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकते. आता जवळपास 99% विद्यार्थी बघा की मित्रांनो फक्त बघा की क केलेले आहेत, बघा चुकलेले आहेत. म्हणून बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नाकडे बघा काळजीपूर्वक बघत जा आणि नंतरच प्रश्नाचं उत्तर देत जा. पुन्हा सायमन कमिशनला विरोध करत असताना झालेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांना मार लागला व त्यांचा त्यातच मृत्यू झाला. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी डॅश डॅश या अधिकाऱ्याची हत्या केली. तर मित्रांनो कोणाची हत्या केली होती? तर याचं उत्तर बघा की सॉन्डर्स हे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा की करेक्ट आन्सर होणार आहे, तर जे की क्रमांक ड. पुन्हा दगडी कोळसा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून आढळून येत नाही? मित्रांनो बघा जे की दगडी कोळसा आहे मित्रांनो बघा जे की सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नागपूर की यवतमाळ यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा जे आढळून येत नाही? तर याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक अ सिंधुदुर्ग आहे. ओके, याला सोडलं चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या तीनही मित्रांनो बघा जे की जिल्ह्यामध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार असेल. पुन्हा एल निनो बदल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता मित्रांनो बघा एल निनो बदल खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? तर बघा मित्रांनो आता यापैकी अल निनोमुळे भारतात कमी पाऊस पडतो व दुष्काळ पडतो, हे मित्रांनो एक बघा जे की विधान बरोबर आहे. पुन्हा अल निनोमुळे पूर्वेकडील भागात अतिवृष्टी तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते, हे देखील बरोबर आहे. पुन्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते आणि परिणामी पश्चिमेकडे हवेचा दाब कमी होतो आणि त्यातूनच उत्तरेकडे अतिवृष्टी होते. हे मित्रांनो बघा विधान बघा की चुकीचं आहे. आता याच्या बाद कोणतं विधान आहे का बघूया. याच्या बाद मित्रांनो कोणतंही विधान नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. तर बघा फक्त अ आणि ब मित्रांनो पर्यायामध्ये आहे का तपासा एकदा. आता बघा पर्याय उत्तर फक्त अ नाही, फक्त अ आणि ब मित्रांनो जे की 2 मध्ये आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर होणार असेल. पुन्हा
पंतप्रधान आदर्श ग्राम योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली? मित्रांनो बघा, पंतप्रधान आदर्श ग्राम योजना ही बघायची की कोणत्या पंचवार्षिक बघायची की मित्रांनो योजनेमध्ये सुरू करण्यात आली. तर याचं उत्तर बघायचे की क्रमांक जी की 11वी आहे. ओके. पुन्हा एखाद्या वकिलाला वकिलीचा अभ्यास करून डिग्री मिळवूनही लढण्यास कोणतेही केस न मिळणे हे कोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ड खुली बेरोजगारी. ओके. एखाद्या व्यक्तीकडे मित्रांनो काम करण्याची हिंमत सामर्थ्य असून देखील मित्रांनो जर त्याला कुठंही काम भेटत नसेल तर त्याला मित्रांनो म्हणतात बघा जे की खुली बेरोजगारी. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा मित्रांनो, लॉरेन्स वक्ररेषा उत्पन्नातील असमानता दर्शवते. हे मित्रांनो बघायचे की विधान आपलं बरोबर आहे काय? तर हे मित्रांनो बघायचे की आपलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. ओके, एक बरोबर आहे मित्रांनो. याच्या बाद फिलिप्स वक्ररेषा बेरोजगारीचा दर व महागाईचा दर यांच्यातील व्यस्त प्रमाण दर्शवत नाही. हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा, फिलिप्स वक्ररेषा बघा बेरोजगारीचा दर व महागाईचा दर यांच्यामधला मित्रांनो बघा जो व्यस्त प्रमाण आहे ते दर्शवते. ओके, दर्शवत असते. ओके, म्हणून हे बघा चुकीचं विधान आहे. पुन्हा लॅफर वक्ररेषा कर आकारणी व सरकारी संबंध दर्शवतो. तर मित्रांनो हे देखील चुकीचं आहे. कारण लॅफर वक्ररेषा मित्रांनो बघा की कर आकारणी व सरकारी महसूल बघा मित्रांनो हे संबंध दर्शवत असते. म्हणून हे देखील चुकीचं आहे. तर मित्रांनो देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा फक्त आणि फक्त अ. पर्याय उत्तरातलं मित्रांनो जे की एक फक्त अ मित्रांनो देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा पुढे. हां बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे सत्य नाही म्हणजे काय, तर चुकीचं आहे ते विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, महसुली खर्च व सार्वजनिक मालमत्तांच्या देखभाल, सरकारी कामगारांचा पगार व पेन्शनसाठी खर्च केला जातो किंवा मित्रांनो पेन्शनसाठी केला जातो मित्रांनो महसुली खर्च. ओके. आता याच्या बाद कर्जावरील बघा मित्रांनो हे तर विधान बघायचे की सत्य आहे. ओके, सत्य नाही कोणतं विचारलंय म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे बघा आपल्याला विचारलंय. ओके, म्हणजे हे बरोबर आहे. ओके, ह्याचा विषय नाही. आता आता म्हणजे मित्रांनो बघा, आता हे जर विधान बघायचे की बरोबर असेल तर मित्रांनो बघायचे की क्रमांक ब चं विधान चुकीचं आहे. म्हणजे जे की क्रमांक ब लक्षात ठेवा. मित्रांनो बघा एकदम फक्त पहिला बघायचे की मित्रांनो या ठिकाणी आपण पर्यावरण बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढलं. दुसऱ्या प्रश्नाचं मित्रांनो बघायचे की मी हे बघायचे की पर्याय देखील पूर्ण वाचवलो नाही. ओके, याच मित्रांनो बघायचे की ट्रिक ना आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे की प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. आता तुम्हाला हे देखील वाचवून सांगतो. आता कर्जावरील व्याज देणे हा भांडवली खर्च असतो तर कर्जाची परतफेड करणे हा महसुली खर्च असतो. हा का चुकीचा आहे मित्रांनो विधान? तर कर्जावर मित्रांनो व्याज देणे बघायचे की भांडवली खर्च नसून बघायचे की हा महसुली खर्च आहे. तर कर्जाची परतफेड करणे हा महसुली खर्च नसून बघायचे की भांडवली खर्च आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी जे की चुकीचं विधान जे की मित्रांनो फक्त आणि फक्त दोन जे की ब या ठिकाणी होणार आहे. ओके, फक्त मित्रांनो अचा पर्याय वापरून आपण बचं ठिकाणी बघायचे की उत्तर काढलेलं आहे. पुन्हा क्रिप्टो करन्सी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो बघा, क्रिप्टो करन्सी बाबत आता खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे या प्रकारचा बघायची की ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता क्रिप्टो करन्सी हे इंटरनेटद्वारे व्यवसायाचे माध्यम म्हणून कार्य करते. एकदम करेक्ट आहे. हे चलन सरकार किंवा बँक नियंत्रित करत नाही. हे देखील करेक्ट आहे. ते पारंपरिक अर्थाने चलन नसतात. हे देखील करेक्ट आहे. व बिटकॉईन हे पहिले बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचे क्रिप्टो बघा की चलन आहे व त्याचा शोध जपानच्या सातोशी नाकामोटो यांनी 2007 मध्ये लावला. तर मित्रांनो बघा हे जे बघा डचं विधान आहे हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे वरचे तीनही बघायचे की मित्रांनो आपले विधान बरोबर म्हणजे जे की फक्त अ ब आणि क आहे काय मित्रांनो पर्याय उत्तरामध्ये फक्त अ ब आणि क म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की एक. तर आता का मित्रांनो बघा बिटकॉईन हे पहिले सर्वात मोठं जे क्रिप्टो चलन आहे इतरोक बरोबर आहे. पुन्हा त्याचा शोध जपानच्या सातोशी नाकामोटो यांनी लावला. हे देखील बरोबर, परंतु 2007 साली मित्रांनो लावला नसून हा बघायचे की 2008 साली मित्रांनो बघा हा शोध बघायचे की त्यांनी लावलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं हे बघायचे की चुकीचं विधान असणार आहे. ओके, पुन्हा हा देश व त्यांचे चलन यांच्या जोड्या जुळवा. आता बांगलादेशचं चलन मित्रांनो टंका. तर बघा अचं 2 कोण्या पर्यायामध्ये आहे? अचं 2 अचं 2 अचं 1 अचं 4 म्हणजे मित्रांनो बघा हे 2 नाहीत फक्त हे दोन्हीपैकी आपल्या एका प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता पुन्हा अचं 2 अचं 2 पुन्हा ब चीनचं काही वाण. आता बघा बचं 1 कुठं आहे बघा मित्रांनो बचं 1 इथं पण आहे इथं पण आहे. मग कुवेतचं मित्रांनो बघा जे की दिनारच आहे म्हणजे कचं 3च बघा कचं 3च आणि जपानचं म्हणजे डचं 4च बघायचे की मित्रांनो म्हणजे जे की क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, पुन्हा हां खालील उदाहरणे कशाची आहेत?
डांबरी रस्त्यावर उन्हाळ्यात दिसणाऱ्या वाफा, ताऱ्यांचे लुकलुकणे व पाण्यात ठेवलेली सरळ काठी वाकडी दिसते व पाण्यातील नाणे वर आल्यासारखे भासते, ही उदाहरणं कशाची आहेत? तर मित्रांनो बघा जी की याचं पर्याय उत्तर 3 बघा जी की प्रकाशाच्या अपवर्तनाची मित्रांनो ही आपली उदाहरणं आहेत. म्हणजे जे की क्रमांक 3 मित्रांनो प्रकाशाचे अपवर्तन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा प्रसिद्ध कविता व त्यांचे कवी यांची बघा कोणती जोडी बरोबर आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. बघा आओ फिर से दिया जलाए ही मित्रांनो बघा जी की कविता जी आहे मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिली, बरोबर आहे. पुन्हा माझ्या मराठीची बोलू कौतुके संत ज्ञानेश्वर यांनी मित्रांनो ही कविता लिहिली म्हणून हे देखील बरोबर आहे. पुन्हा लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी हे देखील मित्रांनो बघा कविता जी की सुरेश भट यांनीच लिहिलेली आहे म्हणजे बरोबर आहे. व जागतो मराठी बोलतो मराठी हे देखील मित्रांनो कवी बघा जी की मंदार यांनीच लिहिलेली आहे म्हणजे हे देखील मित्रांनो बघा जी की आपलं पर्याय बरोबर आहे. म्हणजे असं मित्रांनो पर्याय उत्तर बघा जी की यापैकी सर्व असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता मित्रांनो बघा चुकीची जोडी बघा जी की आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आता सर्वात हलकी मित्रांनो बघा हलकी नाही तर हलका मूलद्रव्य कोणता? तर मित्रांनो तो म्हणजे हायड्रोजन, एकदम करेक्ट आहे. पुन्हा सर्वात हलका वायू हायड्रोजन हे देखील करेक्ट आहे. पुन्हा सर्वात हलका धातू लिथियम हे देखील करेक्ट आहे. पुन्हा सर्वात जड धातू ऑस्मियम हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? तर बघा जे की पर्याय उत्तर फक्त अ नाही, फक्त ब नाही व फक्त अ आणि ब पण नाही, म्हणजे जे की क्रमांक 4 जे की यापैकी नाही. का तर विचारलं काय प्रश्न कोणती जोडी चुकीची आहे या प्रकारचा प्रश्न विचारला, परंतु मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोडी तर बघा जी की बरोबर दिली होता, तर म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की यापैकी नाही या ठिकाणी असणार आहे. ओके, पुन्हा जोड्या जुळवा गायीचे नाव व ते मित्रांनो गायी कोणत्या ठिकाणी बघा जी की आढळते मित्रांनो ते स्थान. ओके, आता बघा या ठिकाणी मित्रांनो आता आपण जोड्या जुळवून घेऊ. देवणी, आता मित्रांनो बघा देवणी देवणी हे जे मित्रांनो बघा गाय आहे मित्रांनो ही बघा जी की कुठं आढळते तर ती मित्रांनो बघा जी की धाराशिव या जिल्ह्यामध्ये आढळते. म्हणजे अचं 3 तर अचं 3 कुठं कुठं आहे मित्रांनो अचं 4 इथं आहे म्हणजे हे नाही. पुन्हा अचं 3 2 मध्ये आणि अचं 3 मध्ये म्हणजे अचं बघा मित्रांनो 1 4 मध्ये आहे म्हणून हे देखील नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे फक्त 3 2 किंवा 3 आहे. ओके, आता अचं तर 3 भेटलं मित्रांनो देवणी. ओके, मग पुन्हा बचं कोण मित्रांनो आहे मग आता ब कोणती डांगी. डांगी ही मित्रांनो बघा गाय जी आहे बघा जी की रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. अचं 3 धाराशिव आणि डांगी ही मित्रांनो रायगडमध्ये. तर बघा अचं 4 कुठं मित्रांनो बचं 4 कुठं आहे बघा आता ब तर बचं 4 हिथं पण आहे आणि हिथं पण आहे. ओके, मग पुन्हा कचं बघा मित्रांनो आता क. ओके, तर क मित्रांनो गवताळू मित्रांनो गवळाऊ ही जी मित्रांनो गाय आहे ही बघा जी की मित्रांनो अहमदनगरमध्ये आढळते. म्हणजे कचं 1 कुठं आहे बघा आता मित्रांनो कचं 1 कुठं आहे बघा या दोन्हीपैकी कचं 1 बघा आता कचं 1 कचं 2 आणि कचं 1 म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक 3 या ठिकाणी होणार आहे पर्याय उत्तर. ओके, आता पुढचं बघायची काहीही गरज नाही, एक एक फक्त तुम्ही जोड्या लावा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर निघून जाते. पुन्हा कॉमनवेल्थ बघा मित्रांनो शांतता मध्यस्थता परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा कॉमनवेल्थ शांतता मध्यस्थता परिषद 2026 बघा जी की मित्रांनो क्रमांक क जी की जोधपूर जयपूर या ठिकाणी बघा जी का आयोजित करण्यात येणार आहे. पुन्हा महिलांसाठी दीप्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक छत्तीसगड या ठिकाणी होणार आहे. पुन्हा ISSF मित्रांनो बघा ISSF मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? त्याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 3रा क्रमांक आहे. ओके, पुन्हा 50वा 57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर मित्रांनो 57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 हा बघा जी की क्रमांक गोवा या मित्रांनो बघा जी की राज्यामध्ये आयोजित केला जाईल. पुन्हा भारताचे प्रमुख सागरी उत्पादन क्षेत्र बनविण्यासाठी कोणत्या राज्याने जे की राज्य सरकारने जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 सुरू केले? त्याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब गुजरात राज्य. ओके, पुन्हा लोकसभेत नुकतेच मंजूर झालेल्या कागदपत्र गळती विरोधी विधेयकात 10
वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किती वर्षापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर लोकसभेमध्ये नुकतेच मंजूर झालेल्या कागदपत्र गळती विरोधी विधेयकात 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किती लाख आहे मित्रांनो बघा किती रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर हे बघा जे की क्रमांक ब 50 लाख. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब 50 लाख या ठिकाणी होणार आहे. पुन्हा कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी अलीकडेच जीवाणू आधारित स्वतःहून दुरुस्त होणारे कॉन्क्रीट बघा जे की विकसित केली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक नेदरलँड या देशातील मित्रांनो बघा जे की शास्त्रज्ञांनी अलीकडे जीवाणू आधारित बघा जे की स्वतःहून दुरुस्त होणारे कॉन्क्रीट बघा जे की मित्रांनो तयार केलेलं आहे किंवा विकसित केलेलं आहे, म्हणजे जे की क्रमांक नेदरलँड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा भारताचा पहिला विशेष लष्करी वैद्यकीय विभाग कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला? मित्रांनो बघा आपल्या भारताचा पहिला विशेष लष्करी वैद्यकीय बघा विभाग हा मित्रांनो बघा जे की क्रमांक ड जे की लखनौ मित्रांनो बघा जे की शहरामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. पुन्हा मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बनवण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर मित्रांनो बघा मानव आणि हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी मित्रांनो बघा ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा जी की संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बनवण्याची मित्रांनो बघा जी की योजना हे बघा जे की क्रमांक ब जे की उत्तराखंड मित्रांनो बघा जी की राज्य सरकारनं केलेली आहे, म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, करेक्ट आन्सर. 56वा कोणत्या राज्यात मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली? तर मित्रांनो बघा की कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब हिमाचल प्रदेश या ठिकाणी होणार आहे. पुन्हा माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसामची पहिली महिला कोण ठरली आहे? मित्रांनो बघा माउंट एव्हरेस्टची सर करणारी बघा जी की आसाम मित्रांनो बघा जी की या राज्याची पहिली महिला कोण ठरली? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक जी की रूपमणीगड या मित्रांनो बघा जी की महिला ठरलेली आहे. ओके, आता समजा आसामची तुम्हाला राजधानी विचारलं तर बघा ती मित्रांनो बघा जी की दिसपूर ही आहे बघा. ओके, दिसपूर लक्षात ठेवा. ओके, पुन्हा निकोलस बघा ओटामेंडी मित्रांनो बघा लक्षात घ्या, निकोलस ओटामेंडी हे कोणत्या जे की खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत ज्यांनी निवृत्ती घेतली आहे? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ड फुटबॉल हे खेळ आहे. पुन्हा दिल्ली बघा महिला आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो बघा जी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ जी की लता गुप्ता यांची मित्रांनो या ठिकाणी बघा जी की निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. आणि उरला शेवटचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो बघा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मित्रांनो बघा जी की आंतरराष्ट्रीय परिषद बघा जी की कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर बघा जी की क्रमांक ब नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक ब नवी दिल्ली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो बघा ही होती आपली आजची जे की MPSCला मित्रांनो बघा मागं बघा आजपर्यंत बघा जी की ठिकाणी विचारण्यात आलेली म्हणजे मित्रांनो बघा रिपीट झालेली PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला मित्रांनो ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल या आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांनो विद्यार्थी मित्रांसोबत आपला हा आजचा जो काही संपूर्ण बघा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो सेशन आहे आत्ताच्या आता ठिकाणी शेअर करा. आणि मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.